विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण समरूप त्रिकोण आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी यांचा विचार केला. त्यालाच आपण समरूप त्रिकोणाच्या कसोट्या म्हणतो. दिलेले समरूप त्रिकोण असण्यासाठीच्या अटीमध्ये आपण पाहिलं होतं की दिलेले दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर हे समान असावं लागतं आणि दिलेले कोन म्हणजे संगत कोन हे कसे असतात, सारख्या मापाचे असावे लागतात. पण या 6 अटीची गरज नाही, तर त्यापैकी 3 बाबी जरी आपल्याकडे उपलब्ध असतील तर आपल्याला त्याच्यावरून ते दोन त्रिकोण समरूप आहेत की नाही ते आपल्याला सांगता येईल. त्यालाच आपण काय म्हणतो, समरूपतेच्या त्रिकोण समरूपतेच्या कसोटी. म्हणजे त्यामध्ये आपण पाहिलं होतं को समरूपता कसोटी पाहिली होती. त्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की बा समरूपता कसोटी आणि बा समरूपता कसोटी, ह्या 3 कसोट्या आपण पाहिलेल्या होत्या. आता या भागामध्ये आपण समरूप त्रिकोणाचे गुणधर्म या ठिकाणी पाहणार आहोत. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे या ठिकाणी, म्हणजे आपल्याला दिलेले जे समरूप म्हणजे त्रिकोण असतील तर त्याचे काय गुणधर्म असतात. तर पहिला गुणधर्म आपण पाहणार आहोत परावर्तनता. परावर्तनात म्हणजे काय, समजा आपल्याला या ठिकाणी एखादा त्रिकोण दिला असेल तर तो त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. म्हणजे समजा आपण जेव्हा आरशामध्ये पाहतो तेव्हा काय होतं, आपली प्रतिमा आणि आरशामधली प्रतिमा ही सारखीच असते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, परावर्तनता. तशा पद्धतीनं प्रत्येक दिलेला त्रिकोण हा काय असतो, स्वतःशी एकरूप असतो, आपण त्याला म्हणतो परावर्तन. म्हणजे समजा आपल्याला त्रिकोण ABC दिलेला असेल तर हा त्रिकोण ABC हा स्वतःशीच म्हणजे त्रिकोण ABC काय असतो, समरूप असतो, आपण त्याला म्हणतो परावर्तनता गुणधर्म. म्हणजे प्रत्येक त्रिकोण आपल्याला वाक्यामध्ये सांगता येईल की प्रत्येक त्रिकोण हा काय असतो, स्वतःशी काय असतो, समरूप असतो, ह्याला आपण म्हणतो परावर्तनता गुणधर्म. तर आपण दुसरा गुणधर्म पाहणार आहोत या ठिकाणी सममितता. आता याच्यामध्ये काय असतं की समजा आपल्याला दोन त्रिकोण दिलेले असतील, म्हणजे समजा या ठिकाणी आपल्याला त्रिकोण हा ABC दिलेला आहे आणि हा दुसरा त्रिकोण PQR दिलेला आहे आणि हे दोन त्रिकोण समरूप आहे, म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आहे. अटींचा विचार करता आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप कोणत्या अटीनुसार असतील तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत. तेव्हा काय होतं, तर जर हा पहिला त्रिकोण आहे, हा ABC त्रिकोण ह्या त्रिकोण PQR शी समरूप असेल तर त्रिकोण PQR हा सुद्धा काय असतो, त्रिकोण ABC शी समरूप असतो, त्याला आपण म्हणतो सममितता. म्हणजे काय, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण समजा PQR तर त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC असते. लक्षात, म्हणजे या ठिकाणी जर त्रिकोण ABC हा त्रिकोण PQR शी समरूप असेल तर त्रिकोण PQR हा त्रिकोण ABC समरूप असतो, त्याला आपण काय म्हणतो, सममितता समरूपतेचा गुणधर्म असं म्हणतो. म्हणजे पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा काय असतो, पहिल्याशी समरूप असतो, याला म्हणतो आपण सममितता. त्यानंतर तिसरा गुणधर्म आपण पाहणार आहोत संक्रमकता. आता संक्रमकता काय गुणधर्म आहे, आता याच्यामध्ये आपण समजा 3 त्रिकोणाचा विचार करूया. समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आहे आणि त्या ठिकाणी समजा XYZ, आणखी एक त्रिकोण घेऊया XYZ. बरं, आता या ठिकाणी समजा याला आपण पहिला त्रिकोण म्हणूया, याला दुसरा त्रिकोण म्हणूया आणि याला
तिसरा त्रिकोण आपण म्हणूया. आता आपण असा विचार करूया की या ठिकाणी असणारा जो पहिला त्रिकोण आहे म्हणजे त्रिकोण XYZ हा त्या दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे. समरूप त्रिकोण ABC. काय जर आपण असा विचार करूया की त्रिकोण XYZ म्हणजे पहिला त्रिकोण ह्या दुसऱ्या त्रिकोणाशी काय आहे समरूप आहे. आता हा दुसरा त्रिकोण हा तिसऱ्याशी समरूप आहे म्हणजे आपण म्हणूया त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. म्हणजे हा दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप आहे. तर म्हणजे बघा पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप आहे, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप आहे म्हणून तिसरा त्रिकोण पहिल्याशी समरूप असतो. म्हणून म्हणजे तर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR असते. यालाच आपण म्हणतो संक्रमकता गुणधर्म. म्हणजे या ठिकाणी पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप आहे, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप आहे, तर तिसरा त्रिकोण काय असतो पहिल्याशी असतो. त्याला काय म्हटलं तर संक्रमकता. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण समरूप त्रिकोणांचे काय केले आपण या ठिकाणी 3 गुणधर्मांचा या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. 3 गुणधर्म कोणकोणते पुन्हा एकदा आपण पाहूया. आता परावर्तनता. याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. सममिततामध्ये काय असतं जर आपल्याला 2 त्रिकोण दिले तर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्याशी समरूप असतो. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी आपण असा विचार करूया की हे 2 आहे. हा पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्याशी समरूप असतो. याला आपण काय म्हणतो सममितता गुणधर्म. आता संक्रमकता म्हणजे काय विचार करायचा. संक्रमकता म्हणजे काय असतं तर समजा आपल्याला 3 त्रिकोण दिले तर आपण असा विचार करायचा की जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप असेल तर तिसरा त्रिकोण पहिल्याशी समरूप असतो. म्हणजे आपल्याला दिलेल्या आकृतीवरून लक्षात घ्यायचं की त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण ABC, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR किंवा त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR असते. याला म्हणतो आपण संक्रमकता गुणधर्म. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 3 समरूप त्रिकोणाच्या बाबतीतले 3 गुणधर्मांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. यानंतर आपण आता पुढचा भाग पाहणार आहोत की जर आपल्याला हे 2 त्रिकोण दिलेले जर समरूप असतील तर ह्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तर काय असतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला दिलेले त्रिकोण मात्र या ठिकाणी अट काय आहे दिलेले त्रिकोण काय आहेत समरूप आहेत. जर दिलेले त्रिकोण समरूप आहेत असे असतील तर आपल्याला त्यांच्या बाबतीतला विचार करावा लागेल. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म किंवा प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म किंवा आपण त्याला प्रमेय देखील म्हणू शकतो. ठीक आहे. आता काय आहे हे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म किंवा प्रमेय काय आहे याच्यामध्ये तर आपल्याला दिलेले जे 2 त्रिकोण आहेत ते 2 त्रिकोणांचं क्षेत्रफळ आता मात्र या ठिकाणी काय आहे 2 त्रिकोण समरूप आहेत. समजा आपण या ठिकाणी असा विचार केला हे 2 त्रिकोण आहेत. त्याला आपण ABC हा एक त्रिकोण घेऊया आणि PQR हा एक आपण त्रिकोण घेऊया. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण आपल्याला PQR दिलेलं आहे. आता तेव्हा या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रफळाचं काय गुणोत्तर म्हणजे काय गुणोत्तर येतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता समजा या ठिकाणी ह्या 2 त्रिकोणामध्ये
ह्या त्रिकोण एबीसी मध्ये समजा आता ए या शिरोबिंदूपासून ह्या बीसी बाजूवरती एक लंब टाकला, त्याला समजा एएम म्हटलं. आणि ह्या त्रिकोण पीक्यूआर मध्ये ती शिरोबिंदूपासून एक क्यूआर बाजूवरती लंब टाकला, समजा त्याला आपण पीएस. आता या त्रिकोणाचा विचार करता काय होणार या ठिकाणी? या ठिकाणी हे एएम हे बीसी ला लंब आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार बीसी लंब एएम आणि या ठिकाणी क्यूआर लंब पीएस. आपल्याला हे आहे बरोबर. जर असं असेल तर आपल्याला या ठिकाणी जर आपल्याला असं असेल तर या ठिकाणी आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म काय सांगतो? तर ह्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचा विचार केला तर काय होतात या ठिकाणी? तर आपल्याला असं मिळतं एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर त्यांच्या दिलेल्या त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर असतं. म्हणजे काय की ही एबी बाजू असेल या त्रिकोणाची, जर त्याच्याशी संगत पीक्यू बाजू आहे तर त्यांच्या वर्गांचं गुणोत्तर असतं. म्हणजे एबी वर्ग छेद पीक्यू वर्ग. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर काय असतं? तर त्यांच्या संगत बाजूंचं काय असतं? या ठिकाणी वर्गांचं गुणोत्तर असतं. मग दुसऱ्या बाजूचं असतं तेही असतं. कोणतीही बाजूंचं मात्र संगत बाजू घ्यायचं. आता या ठिकाणी आपण बीसी बाजू घेतली तर बीसी बाजूचा वर्ग छेद त्याच्याची संगत क्यूआर बाजूचा वर्ग हे याच्या बरोबर असू शकतं. त्याचप्रमाणे उरलेली तिसरी बाजू आपण घेतली तर त्याचा वर्ग म्हणजे एसी वर्ग छेद पीआर वर्ग. त्याला म्हणतो आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय किंवा गुणधर्म याला आपण म्हणतो. या ठिकाणी काय तर एरिया त्रिकोण म्हणजे ह्या दोन त्रिकोणांचं, पण या ठिकाणी अट काय महत्वाचं की दिलेले दोन त्रिकोण काय पाहिजे? समरूप असले पाहिजे. दिलेले जे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजूंच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर घ्यायचं. तिन्ही घ्यायची गरज आहे का नाही? आपल्याला कोणत्याही एका बाजूचं गुणोत्तर घेता येतं. म्हणजे या ठिकाणी आपला एरिया त्रिकोण हा एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण बरोबर आपण हा एबी वर्ग छेद पीक्यू वर्ग एवढा आपण घेऊ शकतो. किंवा एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी वर्ग छेद पीआर वर्ग घेऊ शकतो. किंवा एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर एसी वर्ग छेद पीआर वर्ग आपण घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी त्यांच्या आपल्याला जे आवश्यक आहे, आता उदाहरण सोडवताना लक्षात येईल, जे आपल्याला लागेल त्याच बाजूचं फक्त आपण त्या गुणोत्तर आणि त्यांचा वर्ग घेता आपल्याला चालू शकतो किंवा आपल्याला घेता येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणतो या समरूप त्रिकोणांच्या अगदी सुरुवातीला या प्रकरणाचे आपण पाहिलं होतं की आपल्याला दिलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म होता. तेव्हा त्या ठिकाणी समरूप त्रिकोण दिलेले नव्हते. समरूप त्रिकोण दिले असताना क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यासाठीच्या वेगळ्या अटी आहेत. आणि जर दिलेले त्रिकोण असतील आपल्याला तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर वेगळं. जेव्हा आपल्याला समरूप त्रिकोण नसतात, पहिल्या भागामध्ये आपण सुरुवातीला आपण या प्रकरणाच्या पाहिलं होतं, दिलेले दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर काय असतं? तर त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतं. हे आपण त्रिकोणाच्या सुरुवातीच्या या प्रकरणाच्या समरूपतेच्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं. पण इथं मात्र काय आहे? त्यांच्या क्षेत्रफळ समरूप त्रिकोण असतानाची अटीमध्ये मात्र त्यांच्या बाजूचं गुणोत्तर आपल्याला घ्यावं लागतं. आता समजा याच्यावरचं एखादं उदाहरण आपण घेऊया. समजा आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत. समजा आपण त्याला नाव देऊया आपले एक्स वाय झेड आणि समजा एल एम एन अशा आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत. आणि या त्रिकोणामध्ये समजा वाय झेड 3 दिलेले आहेत, एम एन समजा आपल्याला 4 बाजू दिलेले आहेत.
तर आपल्याला त्यांनी सांगितले की ह्या दोन त्रिकोण हे काय आहेत, समरूप आहेत. म्हणजे आपल्याला अट दिली की त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN आपल्याला दिलं आहे. तर ह्या दिलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे, असं आपण गृहीत धरूया. तर आपल्याला असं लक्षात घ्या, आपल्या या ठिकाणी दिलेले समजा YZ एक बाजू आपल्याला दिलेली, संगत बाजू दिली. त्या XYZ त्रिकोणाची ही YZ बाजू दिली, त्याच्याशी संगत असणारी MN बाजू ही दिलेली आहे. मग आपल्याला काय लिहिता लागला, याच्यावरून आपल्याला सांगता येईल की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्माचा आपल्याला या ठिकाणी वापर करता येईल. आपण म्हणू शकतो की एरिया त्रिकोण XYZ छेद एरिया त्रिकोण LMN बरोबर. आता त्यांच्या संगत बाजू आपल्याला YZ, आपल्याला संगत बाजू कोणत्या, या ठिकाणी YZ आहे. या ठिकाणी YZ तर त्याची संगत कोणती, MN आहे या ठिकाणी. म्हणून आपण या ठिकाणी या बाजूंचं गुणोत्तर घेणार बरोबर YZ वर्ग छेद MN वर्ग बरोबर. आता YZ किती दिले आपल्याला या ठिकाणी, YZ दिलेला आहे 3. म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया की 3चा वर्ग छेद MN दिले आपल्याला 4, म्हणून 4चा वर्ग. म्हणजेच आपल्याला मिळेल 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. मग आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की दिलेल्या त्रिकोणांच्या, आपल्याला जे दोन त्रिकोण दिले होते XYZ आणि दुसरा त्रिकोण दिलेला होता LMN, यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे की 9/16. म्हणजे आपण या ठिकाणी समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचा विचार करून आपण या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्माबाबत सांगता येतं. म्हणजे बघा, या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये विविध प्रकारचा भाग आपण पाहिलेलं होतं. पुन्हा एकदा आपण याची थोडक्यात रिव्हिजन घेऊया. आपण या प्रकरण, आपल्याला माहिती हे प्रकरण एकूण 12 मार्कांचं आहे. गणित भाग 2. आपला जो गणित भाग 2चा पेपर हा 40 गुणांचा बोर्डाचा असतो. त्याच्यामध्ये याच्यावरचे प्रश्न आपल्याला 12 गुणांचे असतात. हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, पुनर्वालोकनमध्ये म्हणजेच आपण रिव्हिजनमध्ये आपण पाहिलं होतं की ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं, आपल्याला जर दोन त्रिकोण दिले, सुरुवातीच्या भागामध्ये आपण दोन त्रिकोण दिले तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे काय असतं हे आपण त्यामध्ये पाहिलं होतं. पहिल्या भागामध्ये की दिलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या या ठिकाणी संगत उंची आणि त्यांचा पाया यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर. त्यामध्ये आपण 3 अटी पाहिल्या होत्या. पाया समान असेल तर काय येतं, उंची समान असेल तर काय येतं, आणि पाया आणि उंची समान असेल तर काय येतं, हे भाग आपण यापूर्वी पाहिलेला आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दिलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराबाबत पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काय पाहिलं होतं की आपल्याला जर एखादा त्रिकोण दिला असेल तर त्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, यामुळं तयार होणारे जे भाग तयार होतात त्यांचं गुणोत्तराबाबत आपण पाहिलं होतं की प्रमाणाच्या मुळे एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागते, हे पाहिलं होतं आपण. त्याच्यावरचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं होतं. त्यानंतर आपण कोन दुभाजकाचं प्रमेय पाहिलं होतं आणि कोन दुभाजकाच्या प्रमेयामध्ये आपण त्याचंही गुणोत्तर काय येतं ते पाहिलं होतं. त्यानंतर आपण 3 समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे झालेले आंतरछेदाचं गुणोत्तर काय असतं ते पाहिलं होतं. त्यानंतर आपण समरूप त्रिकोण, समरूप त्रिकोणाच्या कसोट्या, समरूप त्रिकोणाचे गुणधर्म आणि समरूप त्रिकोण दिले असतं तर त्यांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म म्हणजे प्रमेयाच्या स्वरूपामध्ये गुणधर्म काय असतो ते आपण पाहिलं, त्याच्यावरचं उदाहरण. अशा पद्धतीनं आपण या सर्व भागामध्ये या समरूपता त्रिकोणाबाबतचं पूर्णपणे पुनरावलोकन आपण केलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.